अभि, हं? तुम्ही खरंच जाताय का ऑफिसला? तुम्ही गेलात ना की मला अजिबात करमत नाही. खरंच? ओके. हे काय? नाही जात ऑफिसला. लगेच नाही जात म्हणे. चालले लगेच ऑफिस कॅन्सल करायला. लीला, आय एम सिरियस. मी खरंच जात नाही ऑफिसला. एक काम करूया, आपण मस्तपैकी बाहेर फिरायला जाऊया. का आज काही काम नाही का ऑफिसमध्ये? आहे, पण काय ना की तुझ्या एका अभि या हाकेवर काम वाम सब कुछ करूया. एजे, माझा रंग चढत चाललाय तुमच्यावर. केवढे फिल्मी झालाय तुम्ही. आणि काय जात नाही यात अजिबात नाही. ऑफिसला जायचंच आहे. ओके ओके, ठीक आहे, जाईन मी. पण एका अटीवर. मला एकदा फक्त अभि म्हणून हाक मार ना. परत? नको. प्लीज. ठीक आहे, मग जात नाही मी. जाताय ना ऑफिसला अभि? That sounds music to my ears. ठीक आहे, मी जातो ऑफिसला, पण तुझ्यासाठी एक काम आहे. एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुला आज दिवसभरात शोधायचं आहे. म्हणजे तुझा दिवस पण चांगला जाईल आणि तू बोरी होणार नाहीस. चालेल. काय प्रश्न आहे? तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे ना? हो. ठीक आहे. आज दिवसभरात तुला शोधायचं आहे की अशी कुठली गोष्ट आहे ज्याने मला खूप बरं वाटेल, ते तू करशील माझ्यासाठी. आता तुम्हाला कशाने बरं वाटेल हे मी कसं ठरवणार? तेच तर तुला शोधायचं. तुझ्याकडे आज दिवसभर आहे. कर विचार. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. बाय. अभि पण ना, आता कसं शोधू मी याचं उत्तर? वहिनी, आय थिंक लीलाईंचा सॉरी, त्या लीलाने. मला वाटतं तिने ना आदर्श सुनेचा प्लॅन कॅन्सल केलाय. बघा ना, एका कामाला हात लावत नाहीये ती. ती जेवढी मूर्ख वाटते ना तेवढी ती नाहीये. ज्या अर्थी लीलाचा आदर्श सोनेचा प्लॅन कॅन्सल झालाय त्या अर्थी तिच्या डोक्यात दुसरं काहीतरी शिस्त आहे. पण आपल्याला कसं कळणार की तिच्या डोक्यात काय शिस्त आहे? ती काय विचार करते हे कळणारच ना आपल्याला. लीला आहे ती. खावा केल्याशिवाय काही करता येतं का तिला? त्यापेक्षा तिचा पुढचा प्लॅन कसा फसवायचा याच्याकडे फोकस ठेवा. तेवढंच लक्षात ठेवा. दुर्गा, कशावर लक्ष ठेवायला सांगत होतीस ना? एजे, दुर्गा वहिनी सांगत होत्या की लीला आई आणि आजींना कामं करावी लागू नयेत याच्याकडे लक्ष द्या, हेच सांगत होते मी. ओके, येतो मी. एक मिनिट अजय, सरस्वती टिफिन दे. हो. नाही, ह्याची काही गरज नाहीये. मी नंतर मारुतीला पाठवतो. सॉरी अजय. लीलाही विसरल्या टिफिन बद्दल, पण आमच्या लक्षात होतं. आम्हाला तर काय सवयच आहे काम करायची. आता घर सांभाळायचं म्हटलं की चौफेर लक्ष असायलाच हवं. एक दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी विसरल्या, असं नाही ना चालत. ठीक आहे, काही हरकत नाही. नवीन आहेत त्या, आम्ही शिकवू त्यांना. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्हाला माझी कुठली कामं करायची गरज नाहीये, पण प्रेमापोटी तुम्ही करत राहिला त्यासाठी थँक्यू. पण ऑनेस्टली मी माझी कामं स्वतः करू शकतो. आणि तुम्हाला काय करायचंच असेल तर तुमचा वेळ कुठल्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये यूज करा. येतो मी. तिला हो. येतो.
एकीकडे एजे म्हणतात की आपली एनर्जी जर प्रोडक्टिव्ह कामासाठी खर्च केली तर त्यांना खूप बरं वाटणार आहे, आणि दुसरीकडे त्यांनी मला असं काहीतरी करायला सांगितलंय ज्याने त्यांना बरं वाटणार आहे. ह्या दोन वाक्यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, पण कसं कळेल मला नक्की हवंय काय एजेंना? अगं हो सविता, सॉरी नाही येऊ शकले, गडबड होती घरामध्ये. असं सांग मला पुढे कधी आहे? बस मग पुढे येते मी, ठीक आहे? जरा आता गडबडीमध्ये 5 मिनिटानंतर फोन करू का तुला? चाल चाल, बर बर. काय सुनबाई, कुठे हरवलात? काय आज काय नवीन? आजी, हम्म. एजेंनी मला एक प्रश्न विचारलाय हो. आणि त्याचं उत्तर मला आजच शोधायचंय. अच्छा, कसला हा प्रश्न दिला? सांगते. ते मला म्हणालेत की मी असं काय करू शकते किंवा त्यांना असं काय देऊ शकते ज्यांनी त्यांना आनंद होईल. आता बघ, अभिरामनं विचारलंय म्हणजे नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी असणार, हो की नाही? हो, पण नेमकं काय ते कळत नाहीये. ते काम कर ना, तू असं जरा आठव, मागे मागे विचार करत जा. म्हणजे तो कधी काही बोलला का तुझ्याशी की कोणती गोष्ट त्याला खुशी देऊ शकते, म्हणजे सुख देऊ शकते, आनंद देऊ शकते? म्हणजे बघ, तू विचार कर, काही हिंट वगैरे दिली असेल ना त्यांनी बोलण्याच्या नादात. तुला मला खुश बघायचं असेल ना लीला, तर मला माझी लीला जी परफेक्ट आहे, क्लमझी, हट्टी आहे, ती लीला मला परत कर. आठवलं. हा. एजे मला म्हणाली होती की अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे एजेना खूप आनंद मिळतो, ती म्हणजे त्यांची ओरिजिनल लीला. हा घ्या. म्हणजे आता मग तू विचार करायचा की ओरिजिनल लीला आता काय काय मॅजिक, जादू करू शकते. ओरिजिनल लीला काय जादू करणार? विचार कर, विचार कर. आजी, सुचलं. अभि, लीला तू इथे? का अभि? नको ते यायला. नाही, तसं नाही. मला खूप कंटाळा येत होता घरी. खूप आठवण येत होती तुमची. मग आले. मलाही तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं की काम सगळं सोडावं आणि तुझ्याकडे निघून यावं. I was missing you. सर सर लीला, तुम्हाला सर का म्हणतेस? सर अहो मी विश्वा, डोळे उघडा सर. सॉरी. नाही अहो नाही सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? सॉरी तर मी म्हणायला हवं ना. मी ह्या असं अचानक यायलाच नको होतं इथे. मी निघतो सर. सर एक गोष्ट बोलू का? म्हणजे राग येणार नसेल तर बोलतो. कसं आहे, लहान तोंडी मोठा घास घेतोय सर. नाही जाऊ दे, मी जात. विश्वा, शूट प्लीज. सर तुम्हाला काय होतंय मला काही कळत नाहीये सर. मला काय, तुम्हालाही कळत नसेल की तुम्हाला काय होतंय ते. मी काय म्हणतो सर, ही सगळी कामं वगैरे राहू दे, आपण ही सगळी कामं उद्या करूया का? नाही नाही, म्हणजे असं सहज डोक्यात आलं म्हणून बोलताय सर. चल.
इज रॉन्ग विथ मी? विश्वा, मला का सगळीकडे लीला दिसायला लागली? तुम्हालाच नाही सर, तुमच्या बरोबर राहून मला सुद्धा जिथे तिथे लीलावहिनी दिसायला लागलेत. अहो सर, भास नाहीये, हे बघा खरंच आहे, लीला वहिनी. व्हॉट? नाही नाही, लीला वहिनी. सीधा तू इथे आणि बुलेटवर? एजे, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय आणि ते जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर तुम्हाला माझ्याबरोबर राईडवर यावं लागेल आणि ते सुद्धा बुलेटवरनं. हसायला काय झालं तुला? कसं काय शक्य आहे? एजे सर बुलेट वरती बसणार, लॉंग राईडला येणार नाही, इम्पॉसिबल, शक्यच नाहीये. शक्य आहे. हा, हे बघ शक्य आहे का? हो सर, असं काय करताय? मागच्या वेळी मी बुलेट आणली तेव्हा केवढे ओरडलेला तुम्ही मला. सर म्हणजे खरंच तुम्ही या बुलेटवरनं? विश्वा दादा, आ? हात देतोस का? हा. बसला का आता विश्वास? हा हा हा, जोरदार विश्वास बसला. त्याचं कसं आहे ना, विश्वरूप पी ऑफ मिस्टर एजे. एजे ऑफिस मध्ये असतील तुमचे सर, पण इथे माझा नवरा अभिब. राम जहागीरदार आहेत, हो की नाही? विश्वा दादा, तू पण येतोस का? हा चालेल ना, मला नाक्यावर सोडाल का? नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी. सध्या सर. मग जायचं? अभि, तुझ्या तोंडून हे नाव ऐकणं मी खूप मिस करत होतो लीला. चला. एक मिनिट. जायच्या आधी माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, मी माझ्या नवऱ्याला घट्ट मिठी मारून बसणार आहे आणि जोरात गाणी म्हणावीशी वाटली तर मी जोरजोरात गाणी म्हणणार आहे. दुसरी गोष्ट, माझी जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत आपण परत यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट ती तर तुम्हाला कळलीच असेल. कळली. चला. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आता काही प्रॉब्लेम नाही.
आजी बाबा आणि लीला सकाळपासून कुठे दिसले नाही. लीला मला सकाळी म्हणाली होती की ती आणि अभिराम कुठे लॉंग ड्राईव्हला जाणार आहेत म्हणून. गेले असतील बहुतेक. आजी आजी साधी सुधी लॉंग ड्राईव्ह नाहीये ती. न भूतो न भविष्यती अशी लॉंग ड्राईव्ह होती ती. कधीही कोणीही कल्पनाही करू शकत नाही असं घडलंय आज. अरे वा, नक्की असं काय घडलंय बाबा, ते तरी सांगशील? अहो काय सांगू तुम्हाला आजी. अहो आज एजे सरांचं मी जे काही रूप बघितलंय ना ते बघून मी थक्क झालोय, अक्षरशः थक्क. डोळे बंद करायचे. का मी सांगते म्हणून करा ना. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं असं समजा. डोळे बंद, अजिबात उघडायचे नाही. ओके ओके केले. आता चला. मी आहे ना, या हळू कुठे घेऊन हळू 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 या हळू. लीला पडेन मी. काही होणार नाही. हळू 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 खाली. हळू हळू. आता टर्न कर, आता टर्न कर. आता बसा. नक्की हो य बसा. बसलो. ओके. आता डोळे उघडायचे. आता 1 2 3. ब्युटिफुल. इतकी शांतता आणि ते पण मुंबईत. लीला 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 लीला. बर्फाचा गोळा. बसा. एजे, तुम्ही कधी गोळा खाल्लाय का? मी पण काय विचारते, नसेलच ना खाल्ला. काही हरकत नाही. आज मी तुम्हाला शिकवते गोळा कसा खायचा. असं पकडायचा आणि असा. आता तुमचा टर्न. असा नाही. मी कसं दाखवलं, असं असं सुरका मारत. म्हणजे हे बघा, असा घ्यायचा आणि असं असा. ओके ओके. आली की नाही मज्जा. असंच खायचं असतं गोळा. त्याचं काय ना, कधी कधी अशा बालिश गोष्टी करण्यात ना एक वेगळीच मज्जा असते. आता आवडला ना गोळा? ओके. फक्त ओके. एक मिनिट. आता बेस्ट आहे.